आज आपण मोड आलेल्या मुगापासून पराठा बनवणार आहोत। अगदी खुसखुशीत तयार होतात। पनीरचं भरपूर सारण भरलेलं छान पराठा तयार होतो। चवीला देखील एकच नंबर तयार होतात। असा पराठा बनविण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। चला तर मग रेसिपी सुरू करूया। नमस्ते, संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मोड आलेले मूग घेतलेत, हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक, जिरे आणि ओवा घेतलेला आहे। हे सर्व एकत्र वाटून घेणार आहे। सुरुवातीला पाणी न घालता वाटलेलं आहे। आता यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालून वर थोडीशी कोथिंबीर घालून छान अशी याची वाटण तयार करून घेणार आहे। तर पहा, अशा पद्धतीने छान वाटलेलं आहे। तर आता हे ना एका भांड्यामध्ये काढून घेते। यामध्ये हिरवी मिरचीचा वापर आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या। 1 वाटी मोड आलेले मूग घेतलेले होते, त्यामध्ये 4 पराठे खूप छान तयार होतात। आता यामध्ये घालते गव्हाचं पीठ। तर 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। चवीप्रमाणे मीठ, हिंग, जिरा पावडर, गरम मसाला पावडर, पावभाजी मसाला घातलेला आहे। कसुरी मेथी घेतली आहे। बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालून छान पीठ एकजीव करून घ्यायचं आहे। हे पीठ मळते वेळेस यामध्ये एक्स्ट्राचं पाणी घालायचं नाही। जे आपण मोड आलेले मूग वाटून घेतलेलं होतं ना, त्याच मिश्रणामध्ये हे पीठ मळलं जातं। याला पाण्याची गरज लागत नाही। अगदी जर कोरडं वाटलं पीठ तर थोडंसं पाण्याचा हात लावून ते पीठ मळून घ्या, किंवा जास्त पातळ झाल्यासारखं वाटलं तर तुम्ही यामध्ये आणखीन पीठ ॲड करू शकता। तर पहा, त्याच मिश्रणामध्ये छान मी पीठ एकजीव करून घेत आहे। मला पाण्याची गरज अजिबात लागलेली नाही। एकदम परफेक्ट असा माप तयार झालेला आहे। छान असा पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे। यावर झाकण ठेवून 10 मिनिटासाठी असंच ठेवून देणार आहे। तोपर्यंत इथे पराठ्यामधलं सारण तयार करून घेऊ। त्यासाठी मी इथे 1 ते सव्वा चमचा तेल घातलेलं आहे। जिरे घातलेत फोडणीला आणि अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची ठेचून घेतलेली आहे जाडसर। ती घालून छान परतून घेणार आहे। कमी गॅसवर छान लालसर रंगावर परतून घ्यायचं आहे, म्हणजे छान खमंग सुगंध येतो। आता एक छोटा कांदा बारीक कापून घेतलेला आहे, तो घालते। कांदा छान परतून घ्यायचा आहे रंग बदलेपर्यंत। जास्तही अगदी कांदा परतवण्याची काहीच आवश्यकता नाही, कारण पराठा भाजते वेळेस आणखीन वाफेवर तो शिजला जातो। आता यामध्ये घालत आहे बारीक कापून घेतलेली सिमला मिरची। ते देखील ना छान परतून घेते। शिमला मिरची परतायला जास्त वेळ लागत नाही। शिमला मिरची परतून घेतल्याच्या नंतर आता यामध्ये घालते पनीर। तर पनीर आहे ना, मी बारीक हातानेच कुस्करून घेतलेला आहे। तर तुम्ही किसून जरी घेतलात तरी देखील चालेल। तर सर्व मिश्रण आहे ते आता छान परतून घेणार आहे, आणि गॅस आहे तो मी मध्यम ते कमी ठेवूनच परतून घेणार आहे। तर हाताने फोडून घेतलेला आहे, म्हणून मी अशा पद्धतीने चमच्याने तो बारीक करून घेत आहे। तर तुम्ही किसून घेतलात तरी याची आवश्यकता लागणार नाही। तर यावर घालते चवीप्रमाणे मीठ आणि काळी मिरी पावडर। त्याचं प्रमाण आहे अर्धा चमचा, आणि मीठ आहे ते चवीप्रमाणे घाला। तर छान एकजीव करून घेतलेला आहे। आता यावर घालते बारीक कापून घेतलेली कोथिंबीर। 1 मिनिटासाठी परतून घेतल्याच्या नंतर आता गॅस बंद करून घेणार आहे। मस्त सुगंध सुटलेला आहे। तर हे मिश्रण आहे ना थंड करून घेणार आहे। तर आता इथे पहा, छान असं पीठ तयार झालेलं आहे, मस्त मऊ झालेलं आहे। आता पराठे बनवायला घेऊ, त्याकरिता थोडंसं पीठ आहे ना काढून घेणार आहे। तर तुम्हाला लहान मोठे पराठे जसे आवडतील तसे पीठ घ्या आणि त्या आकाराचे पराठे बनवा। तर इथे मी असा एक छोटासा गोळा घेतलेला आहे, म्हणजे मध्यम साईजचा पराठा तयार होतो असा घेतलेला आहे। छान त्याची लाटी लाटून घेणार आहे, अगदी चपातीसारखी। तर हे पराठे आहेत ना, सारण न भरता देखील असेच भाजून तुपामध्ये घेतले ना तरी देखील खूपच चवीला छान लागतात। जर तुम्हाला सारण भरायचं असेल तर भरून बनवा, नसेल तर असं देखील बनवला तरी चालतो। किंवा आपण प्रवासामध्ये घेऊन जाण्यासाठी जर याच्या पुऱ्या तयार करून घेतल्या ना, अशी लाटी लाटून याची छोट्या वाटीनी पुऱ्या काढून घ्यायच्या, त्या देखील प्रवासामध्ये खूपच छान लागतात। किंवा चहासोबत देखील पुऱ्या खाऊ शकतात, अशा खूप छान चवीला तयार होतात। तर पहा, अशा पद्धतीने छान मी लाटून घेतलेली आहे। तर आता यावरनं सारण भरून घेणार आहे। तर याआधी मी 2 पराठे बनवलेले होते, मुलांना नाश्त्याला उशीर होतोय म्हणून। तर आता हा जो लास्टचा पराठा आहे ना, तो मी तुम्हाला दाखवते। तर अशा पद्धतीने सारण भरून घेतल्याच्या नंतर याची अशी घडी घालून घ्यायची आहे। घडी घालते वेळेस थोडीशी जागा मोकळी ठेवा, जास्त किनाऱ्यावरून घालू नका, म्हणजे लाटते वेळेस पराठा फुटत नाही, आत सारण छान पसरतं
अशी व्यवस्थित घडी घातली की सारण बाहेर निघत नाही. जर तुम्हाला गोल बनवायचे असतील तर गोल देखील बनवू शकता, पण टिफिनला द्यायचं आहे, थोडं चांगलं दिसावं, म्हणजे कसं मुलं देखील टिफिन खातात आवडीने, म्हणून अशी मी चौकोन बनवत आहे. तर घडी करून घेतल्याच्या नंतर आता हलकं-हलकं त्याला ना मस्त असं लाटून घ्यायचं आहे. जास्त प्रेशर देऊन लाटायचं नाही, नाहीतर पराठा फुटेल. आता वर थोडंसं सुक्कं पीठ घालून छान पराठा लाटून घेणार आहे. पराठा उलट-सुलट करून छान लाटून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनी आणि जिथे जाड दिसतो आहे तिथे देखील हलकं-हलकं लाटून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता इतकं हलकं लाटल्याच्या नंतर अगदी ना सारण कुठेच बाहेर निघालेलं नाही, इतकं छान लाटलेलं आहे. पराठा आहे तो लाटून तयार झालेला आहे. आता भाजण्यासाठी घेऊ तर इथे पॅन गरम करून घेतलेला आहे. त्यावर मी घालत आहे पराठा. तुम्ही तव्यावर देखील भाजून घेतलात तरी देखील चालेल. तर दोन्ही साईडने उलटून पालटून भाजून घ्यायचं आहे. तर एक साईड उलटवून त्यावर मी तूप घालत आहे आणि छान मंद गॅसवर खरपूस भाजणार आहे. तर जर तुम्हाला नरम पराठा आवडत असेल तर तुम्ही मध्यम ते मोठा गॅस ठेवून असं तूप लावून भाजून घेतलात तरी तो छान भाजला देखील जाईल आणि नरम होईल. पण मला ना मुलांना असा क्रिस्पी असा पराठा द्यायचा आहे, खस्ता झालेला, म्हणून मी मध्यम ते कमी गॅसवर तूप लावून छान पराठा खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहे. त्याने छान कुरकुरीत आणि खुसखुशीत पराठा तयार होतो. तर पहा, या पद्धतीने छान पराठे तयार झालेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता, अगदी तोडलात तर इतका खुसखुशीत असा आणि क्रिस्पी तयार झालेला आहे. शक्यतो पराठ्यांना तूप लावूनच भाजा किंवा बटर लावलात तरी देखील चालेल. छान क्रिस्पी पराठा तयार होतो आणि असा तयार झालेला पराठा गरमागरम खाण्यासाठी खूपच छान लागतो. तर असे एका पराठ्याचे 4 तुकडे करून शेजवान चटणीसोबत किंवा सॉससोबत टिफिनला दिलात तरी देखील मुलं खूप आवडीने खातात. तर पहा किती छान सुंदर असा दिसत आहे. तर आतमध्ये सारण देखील मस्त असं भरलं गेलेलं आहे. त्यासाठी एक लाईक नक्की करा. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तर पहा, मोड आलेल्या मुगाचा पनीर घालून केलेला मस्त क्रिस्पी पराठा म्हणजेच खुसखुशीत पराठा तयार झालेला आहे. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्ही आज माझं चॅनल किंवा माझी रेसिपी पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.